मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय, उत्साह बघतोय. कार्यकर्ते कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. महाराष्ट्राच्या मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, जमा झालेले आहेत. सगळ्यांना उत्सुकता आहे ते म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू व्यासपीठावर येण्याची. मला असं वाटतंय की महाराष्ट्रभर लोकांना ती उत्सुकता होती की कित्येक वर्ष हा विषय समोर येत होता. आज विषयच असा आहे, मुद्दा असा आहे की कोणीही महाराष्ट्राच्या वरती नाही आहे. महाराष्ट्राची भाषा, महाराष्ट्राची भूमिपुत्र ह्याच्यावरती कुठचाही विषय अजून मोठा होऊ शकत नाही. आणि त्यासाठी कुटुंब एकत्र येतोय, दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत. ते आज सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. फक्त सामाजिक मुद्द्यावर एकत्र येतात आहे की राजकीय देखील एकत्र येणार आहे? आज मला वाटतंय की राजसाहेबांनी खूप स्पष्ट सांगितलेलं आहे की कुठचाही झेंडा नाही, फक्त एजेंडा, आणि एजेंडा म्हणजे महाराष्ट्र. पण जे काही विरोधक असतील किंवा सत्ताधारी पक्षातील लोक असतील ते म्हणतात आहे की ठाकरे ब्रँडचा बँड वाजलेला आहे, त्यामुळे आता अस्तित्व उरलेलं नाहीये, त्यामुळे एकत्र येतात आहे. तुम्हाला समोर चित्र दिसतोय ना, बँड वाजलेलं दिसतं. बँड खूप वाजतोय बाहेर, उत्सुकता आहे, उत्साह आहे. आणि जे सत्ताधारी आहेत, आज त्यांना काय वाटत असेल त्यांचं टीकामधनं आपल्याला कळतंय. नाही, पण हा मेळावा जरी पार पडत असला, हिंदी सक्तीचा मुद्दा रद्द झालेला आहे, मात्र गेल्या काही दिवसापासून मराठी भाषेसंदर्भात, हिंदी भाषेसंदर्भात जे वेगवेगळे मुद्दे असतात, काही लोक उद्योजक आहेत ते बोलतात आम्ही 30 वर्षापासून मुंबईत राहतो पण आम्ही मराठी बोलणार नाही. राज ठाकरेंना ते आवाहन करतात आहे. मला असं वाटतंय की विषय तोच आहे ना, की आज ज्या भूमीने, ज्या राज्याने तुम्हाला इतकं मोठं केलं आणि तुम्हाला जे आज तुम्ही आहात, तुम्हाला घडवलं, त्या राज्याचं मान ठेवणं, त्या राज्याच्या भाषेचं मान ठेवणं, त्यांचे भूमिपुत्रांचं मान ठेवणं हे कुठेतरी कर्तव्य आहे. आणि त्याच मुद्द्यावरती आज आपण एकत्र आलो आहोत. धन्यवाद ताई ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.